आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। राज्यामधील 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील। पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक निधीच्या स्वरूपात रक्कम दिली जाते आणि त्याचाच 22वा हप्ता हा आता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आज संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल आणि त्यानंतर काही वेळातच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंत किंवा प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपये या कर्जमाफीसाठी पात्र ठरायचे असेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे। याबद्दल सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। गुवाहाटीतून जारी केला गेला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता, लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा, मोठी खुशखबर। 40% हॉटेल्स बंद, 2 दिवसात परिस्थिती बिकट होण्याची शक्यता। गॅस दरवाढी विरोधामध्ये काल काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन, दरवाढ तात्काळ मागे घेण्याची केली मागणी। यंदा उष्णतेचा सर्वाधिक बसणार राज्याला आपल्या फटका, विदर्भात तापमान 48 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज। लाडक्या बहिणींना सर्वात मोठा धक्का, म्हणजेच की लाडकी बहीण योजनेतून पुढील हप्त्यांसाठी 1,05,00,000 महिला अपात्र ठरतील, मोठी ब्रेकिंग न्यूज। कृषी यांत्रिकीकरण योजनेतून शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले, वर्धा जिल्ह्यातील अपडेट। गॅस सिलेंडरची 1200 रुपयांना विक्री, अनेक गावांमध्ये गॅस टंचाईचा गैरफायदा, पुरवठा विभागाने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली, सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका। 45 ते 50 दिवस पुरेल एवढा इंधन साठा उपलब्ध आहे, पंप चालकांचा दावा। सीएनजी पंपावर देखील गर्दी पाहायला मिळत आहे। जिल्ह्यातील जानेवारी-फेब्रुवारीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या, आमदार श्रीजया चव्हाण यांची विधानसभेत मागणी, नांदेड जिल्ह्यातील अपडेट। 30 सप्टेंबर नंतरची व्याज आकारणी बंद करावी, सहकारी संस्थांचा इशारा, बैठकीत गाजला कर्जमाफीचा मुद्दा। कोरड्या मिरचीचा ठसका वाढला, भाव 10,000 रुपये प्रति क्विंटलवर, ओल्या मिरचीचा हंगाम संपला, यंदा सरासरी आवक 2 लाख क्विंटल। 2.85 लाख बँक खात्यांमध्ये आता काही तासात, काही मिनिटातच 2,000 रुपये जमा होतील। पीएम किसान योजनेअंतर्गत 22वा हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळणार, फक्त ई-केवायसी नसल्याने, म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी नाही ते या लाभांपासून मुकणार। पीएम किसान योजनेचा लाभ नियमित मिळत असला तरी नमो शेतकरी योजनेचा शासनाला विसर आहे। 5 वर्षानंतर सर्वाधिक तापमानाची नोंद, अनेक ठिकाणी पारा 40 अंशांच्या पुढे पोहोचला आहे। राज्यात उष्णतेचा कहर, अकोला जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तापमान। OTP असेल तरच मिळणार घरगुती गॅस सिलेंडर, हॉटेल भोजनालय गॅसवर व्यावसायिक पुरवठा बंद, घरगुती गॅसच्या बुकिंगला सर्व्हरचा अडथळा, 30 दिवसानंतरच मिळणार पुढचे सिलेंडर। प्लास्टिक फुलांची बेंगडी सजावट भवणार, हाती थेट बेडी पडणार, मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत। नैसर्गिक फुलांच्या मागणीमध्ये घट झाली, राज्यात या आधीपासूनच प्लास्टिक बंदीचा कायदा लागू आहे। आता शेतकऱ्यांवर नवीन संकट, बाजरी मक्यावर आळ्यांचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत, कणसावर थेट हल्ला होत आहे, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, कृषी विभागाने तातडीने दखल घ्यावी। वीज बिल शून्य होणार, सौर प्रकल्प 50,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळणार, दारिद्र्य रेषेखालील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांसाठी स्मार्ट योजना। वीज बिल भरा अन्यथा बत्ती गुल, महावितरण ॲक्शन मोडवर। लग्न सराईमध्ये भाज्यांना वाढती मागणी, दर जैसे ते वैसे, उकाड्यामुळे काकडी पालेभाज्यांना मागणी जास्त आहे, भाज्यांचे दर या ठिकाणी बघू शकतात। फार्मर ID कार्ड छापण्याची परवानगी नाही, ॲग्रिस्टेक अंतर्गत ऑफलाईन कार्ड अधिकृत नाही। केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका, 1900 रुपयांचा दर थेट 800 रुपयांवर। बाजारामध्ये कापसाला हमीभावापेक्षा कमीच दर, 15 मार्चपर्यंत CCIची खरेदी, बाजारात भाव वाढणार की घसरणार, 9,000ची अपेक्षा, अनेक शेतकऱ्यांच्या घरातच कापूस पडून। मर रोगामुळे पान मळ्यावर संकट, राज्यपालांना निवेदन दिले, बारी समाजाचा पारंपरिक व्यवसाय धोक्यामध्ये, कोट्यवधीचे नुकसान। 7/12 कोरा कधी, शेतकऱ्यांमध्ये संभ्रम, 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा, फक्त हेच शेतकरी पात्र असतील, म्हणजेच की कोणत्या अटी घालण्यात आल्या याची माहिती आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत।
LPG गॅस हा केवळ घरगुती वापरांसाठीच आता मिळणार आहे. व्यावसायिक वापरांसाठी गॅस पुरवठा बंद करण्यात आला. सिलेंडरचा काळाबाजार झाल्यास आता थेट कारवाई होणार, प्रशासनाचा इशारा. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी घेतली महत्त्वाची बैठक. RTE 25% अंतर्गत 18 मार्चपर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता आज जमा झाला. ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत त्यांच्या खात्यामध्ये आज संध्याकाळी 2,000 रुपये जमा होतील. जिल्ह्यातील 2,61,000 लाभार्थी शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत. APL शिधापत्रिका धारकांचा 53 कोटींचा निधी अडकला आहे. जगाचा पोशिंदा उपाशी आहे. सरकारची थेट लाभ योजना ही फक्त कागदावरच. अन्न सुरक्षा अनुदान योजनेबद्दल महत्त्वाची अपडेट. नांदेड जिल्ह्यातील अपडेट आहे. चांदूर रेल्वे खरेदी विक्रीतर्फे नाफेडद्वारे हरभरा खरेदीचा शुभारंभी दिवशी पहिल्याच दिवशी 5,875 रुपये भाव. अमरावती जिल्ह्यातील अपडेट. आता दुसरा सिलेंडर 25 दिवसानंतरच बुक करता येणार. गॅस बुकिंगचे नियम बदलले आणि भाव देखील वाढले. सिलेंडरच्या किमतीमध्ये 60 रुपयांनी वाढ झाली. मागील वर्षाचा खरीपांचा पीक विमा वितरित करा. शेतकरी कृती समितीची जिल्हा अधिकाऱ्यांकडे मागणी. सौर प्रकल्प 15,000 रुपयांनी स्वस्त मिळणार. बँकेने थकीत कर्जांवरील व्याज त्वरित बंद करावे अन्यथा आंदोलन. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व आदिवासी विविध कार्यकारी संस्थांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय. इराण अमेरिका युद्धांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेमध्ये द्राक्ष बेदाण्याचे दर घटले. द्राक्ष बागायतदार धास्तावला. शासनाने बागायतदारांची बिघडलेली परिस्थिती सुधारण्याची गरज. हवामानामुळे उत्पादनामध्ये 50% घट झाली. आता कुठूनही राशन घेता येणार. दुकानदारांचा कोटा देखील वाढणार. केंद्र शासनाच्या वन नेशन वन राशन कार्ड योजनेअंतर्गत भौगोलिक मर्यादेशिवाय मिळणार धान्य. स्वाधार योजनेअंतर्गत तुम्ही पात्र असाल तर अर्जाची त्रुटीची पूर्तता 15 मार्चपर्यंत करावी लागणार. शेवटची तारीख आहे. रोजगाराचा वेग मंदावला. 2023 रोयो कामावर 10,000 मजुरांची उपस्थिती. रब्बी हंगामाची कामे अंतिम टप्प्यात. मामा तलाव खोलीकरणाच्या कामांना प्राधान्याची गरज. भंडाऱ्यात गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची लांबच लांब रांग पाहायला मिळत आहे. युद्धांची झळ आता थेट स्वयंपाकघरामध्ये. शेतकरी मित्रांनो काळजी घ्या. महाराष्ट्रावर आपल्या राज्यावर डबल संकट आलं आहे. अलर्ट जारी करण्यात आला. आजकाल पावसाची एंट्री कधी होऊ लागली आहे. ऐन थंडीत पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. म्हणजेच की आता तीव्र उष्णतेत देखील दमदार पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने आज यवतमाळ आणि चंद्रपूरला पावसाचा येलो अलर्ट जारी केला. या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. तर मुंबई ठाणे रायगड पालघरला उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. तर गडचिरोली पुणे सातारा सोलापूर व उर्वरित राज्यात उष्णता वाढणार आहे. शेतकरी मित्रांनो तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंत किंवा नियमित कर्जफेड अनुदान 50,000 रुपये हवं असेल तर तुम्हाला तात्काळ हे काम करावं लागणार. नाहीतर तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र होणार नाहीत आणि तुमचं यादीमध्ये नाव येणार नाही. तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी योजनेचा फायदा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना डिजिटल नोंदणी करणे आवश्यक आहे. सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अगोदर ॲग्रिस्टेक ॲपवर नोंदणी करावी लागेल. सरकारी योजनेच्या लाभासाठी ॲग्रिस्टेक ॲपवर विहित पद्धतीने नोंदणी करावी लागेल. यामध्ये शेतकऱ्यांना त्यांचे नाव, शेतजमीन, प्रकार याची माहिती द्यावी लागेल. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ देखील शेतकऱ्यांना मिळेल. पण या अगोदर ही डिजिटल नोंदणी आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो ॲग्रिस्टेक ॲपवर विविध कृषी योजना, अनुदान आणि कर्जमाफीसाठी डिजिटल डेटाबेस तयार करण्यात येत आहे आणि या प्रणालीवर शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती नोंदवली जाईल. पण अनेक शेतकऱ्यांनी अजून नोंदणी न केल्याने त्यांच्या कर्जमाफीचा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे तुम्हाला कर्जमाफी पाहिजे असेल तर ॲग्रिस्टेक ॲपवर तुम्हाला नोंदणी करावीच लागेल. तरच तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये येईल. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची पडताळणी 31 मार्चपर्यंत पूर्ण होणार असून 60 लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 45 लाख जण म्हणजेच की 45 लाख महिला अपात्र ठरल्या असून EKYC प्रक्रियेनंतर ही संख्या आणखीन वाढणार. सध्या 2,48,00,000 महिला या योजनेचा लाभ घेत आहेत आणि यामधील कमीत कमी 48 लाख महिला तरी अपात्र ठरतील. या योजनेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 21,000 कोटी रुपयांची
रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 31 मार्चपर्यंत या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत मुदत देण्यात आली.